सहकार क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करणाऱ्या भारत टॅक्सी सेवेचा अधिकृत शुभारंभ गुरुवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रांगणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला। केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेली ही सेवा प्रवाशांना सुरक्षित, पारदर्शक आणि परवडणाऱ्या दरात प्रवासाची सुविधा देणार असून चालकांना मालकी हक्कासह आर्थिक सक्षमीकरणाचा नवा मार्ग खुला करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला। यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार महेश बालदे, प्रशांत ठाकूर, मंदाताई म्हात्रे, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहकार आयुक्त दीपक तावरे, सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्हचे चेअरमन डॉक्टर जयंत मेहता यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की ओला, उबर सारख्या खासगी ॲग्रीगेटर्समुळे वाहतूक क्षेत्राला गती मिळाली असली तरी वाढीव भाडे आणि चालकांकडून आकारले जाणारे मोठे कमिशन ही गंभीर समस्या बनली होती। भारत टॅक्सीच्या माध्यमातून ही साखळी तुटणार असून चालक आणि प्रवासी थेट जोडले जातील। एकाच मोबाईल ॲपवर कार, ऑटो रिक्षा आणि बाईक टॅक्सी सेवा उपलब्ध होणार आहेत। पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी 31 रुपये आणि त्यानंतर प्रति किलोमीटर 21 रुपये असा निश्चित दर ठेवण्यात आला आहे। नवी मुंबई विमानतळ परिसरातील स्थानिक व प्रकल्पग्रस्त युवकांना या उपक्रमातून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। पहिल्या टप्प्यात 600 टॅक्सी सेवेत दाखल करण्यात आले असून लवकरच हा आकडा 1000वर नेण्याचे उद्दिष्ट आहे। मुंबई व पुण्यातून सुरू झालेली ही सेवा टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की या सहकारी संस्थेमुळे चालक हे केवळ कर्मचारी न राहता संस्थेचे सभासद आणि मालक बनले आहेत। देशभरातील सुमारे 8 लाख चालक या उपक्रमाशी जोडले गेले असून कोणतेही कमिशन न आकारता 77 कोटी रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत। यावेळी सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेड आणि शासन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला। तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भारत टॅक्सीच्या निवडक चालकांना शेअर प्रमाणपत्रे व किटचे वितरण करण्यात आले। सहकारातून समृद्धी या संकल्पनेला बळ देणारा हा उपक्रम देशातील सहकार क्षेत्रासाठी नवा मैलाचा दगड ठरेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला। कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, रायगड।